त्यातले निवडक किस्से आता आपण ऐकणार आहोत. दानवे साहेबांचा जन्म हा 8 डिसेंबर 1970चा आहे. म्हणजे माझ्यापेक्षा ते लहान आहेत. मी 22 जुलै 70चा आहे. पण दानवे साहेब एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते राहतील तोपर्यंत आपण दोघेही राहू शकतो. कारण आपल्या दोघांपेक्षाही म्हणजे माझ्यापेक्षाही 6 महिने मोठे राहुलजी आहेत. तुम्ही चिर युवा आहात. हे माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी लहान आहेत, पण माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत. ते त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन जे घडलं ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं. भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो, संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. नाही ते इतर पक्षात नाही असं नाही, पण भाजपमध्ये असले होते. त्यामुळे 15 वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये, थोडं थोडकं नाही. सगळ्यात महत्त्वाचं योगशास्त्रात त्यांनी MA केलं आहे आणि योग क्रियांमध्ये ते अतिशय निपुण आहेत. मागच्या काळामध्ये जेव्हा आपण योग दिनाच्या निमित्ताने विधानसभेच्या आवारामध्ये अध्यक्षांनी योग दिन आयोजित केला होता, त्यावेळी जेवढे योग ट्रेनरनी केले तेवढेच योग त्यांनी देखील करून दाखवले. व्हॅलेंटाईन डेला होणारा जो काही धांगडधिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत. मग केडेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं, त्यांना ते मान्य. हे बा व्हॅलेंटाईन मान्य नाही आहे. तुम्ही लग्न कोणाला लावायचं असेल तुम्ही त्यांना आत्ताही संपर्क करा. त्या व्हॅलेंटाईन डेच्या विरुद्ध 3 दिवस जेलमध्ये राहिले ते, त्याचा विरोध करत असताना. आणि जेवढी चर्चा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरची होतीये तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त चर्चा आज विधिमंडळात फोटो सेशन जे झालं त्याची होतीये. फोटो सेशनच्या निमित्ताने जणू संगीत खुर्चीच पाहायला मिळाली. अंबादास दानवेंनी फोटो सेशनसाठी उद्धव ठाकरेंना बोलवलं. उद्धव ठाकरे आले, मात्र बसायचं कुठे असा प्रश्न होता. खरं तर योग हा शिंदेच्या बाजूला बसण्याचा होता, मात्र जसजसे उद्धव ठाकरे पुढे येत होते तसतसे एकनाथ शिंदे राम शिंदेंचा हात पकडून त्यांना खुणावत होते. नीलम गोऱ्हेंनी देखील उद्धव ठाकरेंना शिंदेच्या बाजूला बसण्यास सांगितलं, मात्र उद्धव ठाकरेंनी ते टाळलं आणि ते नीलम गोऱ्हेंच्या बाजूला बसले. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदेंची देहबोली बरंच काही सांगून गेली. सगळ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला, हस्तांदोलन केलं, मात्र शिंदेंनी ठाकरेंशी नजरानजर देखील टाळलेली आहे. आणि ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. फोटो सेशन पार पडलेलं होतं आणि त्यावेळी नेमकं काय घडलं आपण बघतोय. एकनाथ शिंदेंचं आगमन झालं. मग एकनाथ शिंदेंना चंद्रकांत पाटील यांनी आसनस्थ होण्यास सांगितलं. एकनाथ शिंदे बसले, ते नीलम गोऱ्हे आणि राम शिंदे यांच्या मधोमध. आणि त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे आले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. उद्धव ठाकरेंचं आगमन झालं या फोटो सेशनसाठी, तेव्हा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील उभे राहिले. सगळे प्रमुख नेते, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, ते सगळे मंडळी उभी राहिली. त्यानंतर इशारा करण्यात आला उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्याचा. नीलम गोऱ्हे म्हणाले देखील उद्धवजी तुम्ही इथे बसा. या दृश्यांमध्ये आपल्याला ते दिसतंय. मात्र उद्धव ठाकरे यांनी मग काय केलं आपण बघतोय. मग नीलम गोऱ्हे त्या खुर्चीमध्ये बसल्या एकनाथ शिंदेंच्या बाजूला आणि नीलम गोऱ्हेंच्या बाजूला बसले उद्धव ठाकरे. आणि या सगळ्या घटनाक्रमाची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरात आहे. फोटो सेशन हे निमित्त होतं, मात्र तिकडे जे घडलं त्याबद्दल आता राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा पाहायला मिळते. आपण पुन्हा एकदा बघूया, जेव्हा उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं तेव्हा तिकडे राम शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे काही संवाद झाले होते तेही आपण एकीकडे बघतोय हाताला धरून. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे जेव्हा तिकडे पोहोचले, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना इशारा देखील केला खुर्चीवर बसण्यासाठी. नीलम गोऱ्हेंनी देखील त्यांना सांगितलं, मात्र नंतर एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे हे बाजूबाजूला बसले आणि नंतर उद्धव ठाकरे तिकडे बसलेले होते. आणि या सगळ्या घटनाक्रमाची, या फोटो सेशनची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरात चर्चा पाहायला मिळते. आणि फोटो सेशन झाल्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यासोबतच राम शिंदे आणि अन्य नेते, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत देखील त्यांनी हस्तांदोलन केलं.
दरम्यान अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदाचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या आमदारकीची मुदत ऑगस्टमध्ये संपत असली तरी त्याआधी शेवटचं अधिवेशन म्हणून आज त्यांना निरोप देण्यात आला. त्यामुळे विधानसभेसोबतच आता विधान परिषदेत देखील विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त असणार आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियाने भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. पण पावसाळी अधिवेशन संपत आलं तरी सरकारने अजूनही निर्णय घेतला नाहीये. आता विधान परिषदेतलेही विरोधी पक्षनेतेपद गेल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मवियासमोर राजकीय पेच निर्माण झालाय. सध्याच्या स्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता पुन्हा निवडून येणं शक्य आहे का हा प्रश्न आहे. दानवे पुन्हा त्याच जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं गरजेचं आहे. विधानसभेच्या सध्याच्या संख्याबळावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार विधान परिषदेमध्ये निवडून येणं कठीण आहे. दुसरीकडे आता विधान परिषदेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं संख्याबळ सारखं झालंय. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसही त्यावर दावा ठोकण्याची शक्यता पाहायला मिळते. त्यामुळे आता विधानसभा आणि त्यासोबतच विधान परिषद या दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेता नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण विरोधी पक्षनेतेपद विधानसभेतलं जे अजून जाहीरच झालं नाही आणि आता विधान परिषदेत देखील अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते होते त्यांचा कार्यकाळ संपतोय. त्याच्यामुळे विधान परिषदेत देखील आता विरोधी पक्षनेता नाही अशी परिस्थिती पाहायला मिळणार. त्यामुळे विधानसभा आणि त्यासोबतच विधान परिषद दोन्ही सभागृह आता विरोधी पक्षनेत्या विना असतील अशी स्थिती बघायला मिळेल. दरम्यान विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज अनोखं आंदोलन केलंय. शिंदेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले त्यावरून विरोधकांनी सरकारला घेतलं. यावेळी विरोधकांनी चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो अशा आशयाचे